हाय फ्रेंड्स, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज मी करत आहे कवळ्या दोडक्याची चटणी। तर इथे मी 4 दोडके घेतले आहे, छोटे छोटेच आहेत आणि कवळे आहेत। कढीपत्ता घेतला आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, सोलून मिरची घेतली आहे, सगळं धुवून ठेवलं आहे। टोमॅटो घेतला आहे एक छोटा आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे। तर इथे मी घेतली आहे किसणी। तर तुम्ही म्हणत असाल एवढी भरभर का बोलते, तर 3 मिनिटाचाच ब्लॉग असतो हा मिनी ब्लॉग, त्यामुळे मला भरभर बोलावं लागतं। तर इथे दोडके मी कट करून घेतले, जेणेकरून आपल्याला ते खिडक्या असल्यात ना तर कळतं, म्हणून मी दोडके कट करून इथे किसून घेतलेले आहे। आणि लगेचच मी इकडे कढई तापायला ठेवलेली आहे आणि इकडे मी मिरचीचा कढई तापेपर्यंत मी मिरचीचा इथं ठेचा करून घेत आहे। तर मिरच्यासुद्धा धुवून घेतलेल्या होत्या अगोदरच। तर मिरचीमध्ये मी थोडेसे जिरे घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि कोथिंबीर घालून त्याचा मी ठेचा करून घेणार आहे। तर पाहू शकता तुम्ही इथे मिरची माझी तयार झालेली आहे। तर इथे मी टोमॅटो आणि कांदा पण कट करून घेतला आहे। कढई पण इथे तापली आहे, तर आता तेल घालून घेत आहे त्याच्यामध्ये। तर 1.5 पळी अशी मी तेल घालत आहे, पळी माझी छोटीच आहे। आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला फोडणीला घालायचे आहेत जिरे आणि मोहरी थोडीशी, खूप नाही घालायची कारण आपण वाटणामध्ये पण जिरे घातले होते, त्यामुळे थोडीशी जिरे मोहरी घालायची। जिरे मोहरी तडतडली की आपल्याला लगेच कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता तडतडला की आपल्याला आपला कांदा घालायचा आहे। कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे, खूप ब्राऊन पण नाही करायचा आहे, मध्यम आपल्याला कांदा असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे कांदा आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे, त्याच्यावरच मी आता टोमॅटो घालून घेत आहे आणि टोमॅटोही आपल्याला असं व्यवस्थित छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर कांदा आणि टोमॅटो लवकर परतण्यासाठी मी ते मीठ घालून घेतलेलं आहे, म्हणजे टोमॅटो आपला छान शिजला जातो। तर पाहू शकता इथे आपला टोमॅटो कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। त्यानंतर मी मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे आणि तो पण व्यवस्थित आता त्यात परतून घेत आहे मी त्या टोमॅटो कांद्यामध्ये। आणि छान असा व्यवस्थित ठेचा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेत आहे। हळद पण आपल्याला थोडीच घालायची आहे आणि खूपच छान लागते ही दोडक्याची चटणी। न खाणारे सुद्धा खातील, तुम्ही नक्कीच करून बघा घरी आणि खूप सोप्या पद्धतीत आणि पटकन होते। तर मी इथं किसलेला दोडका पण त्याच्यामध्ये घालून घेतला आहे आणि व्यवस्थित असा त्याला आता मी मसाल्यामध्ये परतून घेत आहे। परतून घेतल्यानंतर सगळा मसाला त्याला व्यवस्थित लागला की मग त्याच्यावरती 5 मिनटं मी झाकण ठेवणार आहे आणि वाफेवरतीच त्याला शिजवायचं आहे, आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे। तर पाहू शकता इथं व्यवस्थित आपलं परतून झालेलं आहे। तर मी झाकण ठेवलेलं आहे आणि 5 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे। तर आपला दोडक्याचा किस एकदम असा मऊसूत झालेला आहे, पाहू शकता तुम्ही, असा छान व्यवस्थित शिजला गेलेला आहे। तर परत एकदा मी 1-2 मिनटं त्याला परतून घेतलं आहे व्यवस्थित। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बाय, चला भेटूया पुढच्या